नमस्कार, श्रीता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत अख्खा मसुरा। ही रेसिपी पटकन तयार होते आणि चवीलाही छान लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 1 वाटी अख्खा मसुरा घेतलेला आहे। तो रात्रभर भिजत ठेवलेला होता। हा मसुरा मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेला आहे आणि त्याला कुकरमध्ये घालून 2 ते 3 शिट्ट्या येऊपर्यंत शिजू घ्यायचा। 1 शिट्टी मोठ्या आचेवरती आणि 2 शिट्टी मंद आचेवरती करून घेतलेली। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी मोठे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 इंच आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। फोडणीसाठी लागणारे साहित्य 1 चमच जिरे, 1 चमच लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि थोडासा खायचा सोडा। कुकरमध्ये मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावर जिरे चांगले तडतडल्यावरती त्यामध्ये बारीक स्लाइस केलेला कांदा घालून हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेतलेला आहे। त्याने कांदा पूर्ण बारीक होतो। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला पूर्ण मॅश होऊ द्यायचं आहे। मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। त्यातच फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ती पुन्हा परतून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमच लाल तिखट घालून हे पुन्हा परतून घ्यायचे आहे। मसाले करपू नयेत यासाठी थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे। हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे। थोडा मसाला शिजू द्यायचा। इथे मी कुकरमध्ये मसुरा शिजला आहे का नाही ते पाहिले आहे। त्याने मसुरा हा रवीच्या साहाय्याने मॅश करून घेतलेला आहे। मॅश करून झाल्यावरती त्याला कढईमध्ये घालून घेतलेले आहे। कढईमध्ये घालून झाल्यावरती त्याला 5 मिनिटाची उकळी येऊ द्यायची। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून झाल्यावरती त्याला 5 ते 10 मिनिट असेच उकळू द्यायचे। असेच उकळून दिल्यावरती गॅस बंद करून घ्यायचा। तयार आहे आपला अख्खा मसुरा। हा तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर। तयार आहे आपला अख्खा मसुरा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा